नुरा कोहारी तलवार जुनी आहे परंतु धार अजूनही कायम आहे. असाच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटिंग करतात. अगदी गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली आहे बदलापूर टीमसाठी नुरा कोहारीने. पहिल्या बॉलवरती आपल्या नावाचा परिचय देत असताना प्रितेशला राईट मोर द विकेट. यावेळेस आपण पाहतो सॉफ्ट हँडने चेंडूला ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग ऑफला. एक सिंगल धाव मिळते आणि या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होती. याच दरम्यान प्रसाद पिसेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सहर्ष बरपूर्वक स्वागत. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या 7 या अंकापती पोहोचली आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती 4 षटकांची बाश आहे आणि या 4 षटकांच्या बाशमध्ये सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली आहे ती प्रणिती रॉयल्सची. अखोटप्पाचा बॉल फटका इथे मात्र फसलेला पाहायला मिळाला आहे. जणू काय वळवण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट गेलाय. फलंदाज होईल बाद. फलंदाज इकडे बाद होतोय. निरंजन थोडंसं स्वतःवरती नाराज असेल. संघाचे संघ नायक आहेत आणि अगदी आपण पाहतो थोडीशी निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो थोडंसं चिंतेचं वातावरण डगआउटमध्ये जरूर असेल. पण तो एका बाजूला नुरा कोहारी सारखा फलंदाज आहे जो मात्र ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि एक सिंगल धाव ज्याने एकवडली. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. रोहित आमच्या समवेत आहेत. एक जबरदस्त स्कोरर ऑफिशियल. यावेळेस आपण पाहतो पॉईंटला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत एक सिंगल आली अंकुश आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बाकअप मिळालं. अगदी आपण पाहतो चेंडूची फेकाफेक पाहायला मिळते. खेळाचं पहिलं सत्र ज्यामध्ये पूर्णपणे अगदी कोणत्या प्रकारचा दबाव प्रेशर नसताना पूर्णपणे मन मोकळेपणाने बॅटिंग करत असताना प्रणिती रॉयल्स टीमला आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा खेळ प्रितेश जो मात्र समोरच्या एंड कडून आपल्याला पाहायला मिळेल. सर आपण पाहतोय रील स्टार केवळ राऊत यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सर शबनापूर्वक स्वागत. बदलापूरचे चॉकलेट बॉय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. केवळ आपलं स्वागत आहे. बदलापूर प्रीमियर लीग 2024 मध्ये यावेळेस टप्प्याचा बॉल शॉर्ट अप लेन त्याच्यावरती आपण पाहतो प्रहार करत असताना कडवा प्रहार. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने मिड विकेटला. चल नक्कीच आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावत संख्या धाव फलकावती आहे तब्बल 12 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसरं प्रगतीपथावरती असताना आता गोलंदाज जब्बार कोहारी येतात. षटक क्रमांक 2 मध्ये एका बाजूला संघ आपण पाहतोय प्रणिती रॉयल्स आणि रंजना स्मृती या दोन संघांदरम्यान चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळेल.
एका बाजूला हेमंतजी चतुरे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला किशोरजी बहेर साहेब यांनी पुरस्कृत केलेला रंजना स्मृती हा संघ आपण पाहतोय. यावेळेस पाकपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय गली पॉइंट मध्ये, शतक त्या ठिकाणी सज्ज होत आहे, तोपर्यंत प्रोटेक्शन अवेलेबल आहे. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या पद्धतीने संघाची धावसंख्या फलकावरती अंपायर सिग्नल नो बॉल. चला प्रतीक तरे थोडंसं आपण समोर जर खाली बसले तर बरं होतील, कारण या ठिकाणी जे आमचे ऑफिशियल स्क्वेअर लेगचे पंच आहेत त्यांची जे काही निर्णय आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचतील. अंपायर सिग्नल नो बॉल. ओके, अगदी आपण पाहतो तर क्षेत्ररक्षणामध्ये काही त्रुटी आढळल्यात, याच कारणामुळे मात्र पंच दड्डीत करतायत. अगदी आपण पाहिलं तर फिल्डिंग रेस्ट्रिक्शनमध्ये थोडंसं बदल होईल कदाचित. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. रंजना स्मृती ज्या संघाचा आपण विचार केला, ज्याने मात्र एक सामना त्याने गमावलाय आणि आता आपण पाहतो विकेट नक्कीच विजयाच्या शोधामध्ये हा संघ इथे मात्र चांगली कामगिरी. फ्रीटचा बॉल असेल, नो बॉल देन फ्रीट. स्ट्राईक एंडला नुरा क्वाहारी एक विध्वंसक खेळाडू आहे. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला आपण पाहतोय एक सिंगल आली आहे. इरफान येतात वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतात, तोपर्यंत एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. लीग फॉर्मॅट म्हटलं तर अगदी आपण पाहिलं तर सातत्याने तुम्हाला या चुका नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. सातत्याने आपण पाहतो एकाच गावातील खेळाडू असतात आणि एकाच गावातील खेळाडूंना एकत्रितरित्या हडून मात्र या ठिकाणी ही लीग फॉर्मॅटचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली संकल्पना आहे ग्रामस्थ मंडळ बदलापूर यांच्या वतीनं. बदलापूर प्रीमियर लीग 2024चा पहिलं पर्व आहे आणि चांगला प्रतिसाद देखील या स्पर्धेला मिळतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. इथे आपण स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी आहे. फलंदाज या ठिकाणी होईल बाद, परतावा लागेल आणि ते आणखीन एक धक्का लागेल टीम प्रणिती रॉयल्स टीमला. न्यू बासमन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4ला टेक येत आहेत. संघाची धावसंख्या फलकावरती अद्यापपर्यंत 15 धावा आहे. कुणाल डायरे जे आमचे ऑफिशियल अपडेटर आहेत, ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या ऑफिशियल कॅमेरामॅन शुभम मस्कर आणि रोहित माळी, ओमकार सावंत सर्वांचं आपण कौतुक करू. जी ऑफिशियल टीम आहे आज पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळेल. शहापूरची आनबान शान मुन्ना पठाण सर, अंबरनाथमधून आपण पाहतो बिलॉंग करणारे पंच आमचे अभिजी पाटोळे सर आणि आमचे बदलापूरचे स्थानिक पंच अर्थातच अमितजी टांगरे सर. ही संपूर्ण टीम मॅनेजमेंट तुम्हाला पाहायला मिळते ऑफिशियल. आज आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉइस ऑफ डोंबिवली आदरणीय रोशनजी संते सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. त्याच दरम्यान त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर व्हॉइस ऑफ अंबरनाथ सोनू बांगार सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आणि आज या रजनीमध्ये चालू असेल हा सामना. बॅच नंबर 6 मध्ये आपण आहोत. प्रणिती रॉयल्स वर्सेस रंजना स्मृती. ओव्हर पिच बॉल यावेळेस आपण पाहतो चेंडू कबासला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतात, थोडेसे पाठीमागे राहिलेत. अगदी 1-2 बाउन्स चेंडूला गॅदर करत असताना यामुळे 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवात चांगली पाहायला मिळाली नुरा कुहारीच्या बॅटमधून, परंतु आता धावा थोड्याशा कुठे का होईना परंतु थांबल्या गेल्यात आणि त्या धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगली गोलंदाजी करतायत रंजना स्मृती. या संघाचा विचार केला तर एक सामना त्याने गमावलाय. ज्या चुका पहिल्या सामन्यामध्ये झाल्या त्यांच्यावरती कुठेतरी लक्ष केंद्रित करत असताना अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस पाकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केलाय, पंच करण्याचा प्रयत्न होता. कबसला बॉल चालला डीप मध्ये, एक सिंगल आली आहे आणि एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. 4 षटकांची मॅच आहे. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला का बसतं, जास्तीत जास्त धावा बनवायच्या असतात क्रिकेटमध्ये आणि तोच प्रयत्न आता मात्र करत असताना प्रणिती रॉयल्स टीम
सध्या आपण पाहिलं तर कसोटी क्रिकेट नंतर वन डे फॉर्मॅट मध्ये आपण काही मॅचेस पाहिल्या, त्यानंतर T20 फॉर्मॅट आपण पाहिला आणि आता गली क्रिकेट अर्थात टेनिस बॉल क्रिकेट एक वेगळा दर्जा टेनिस बॉल क्रिकेटला देखील मिळालेला पाहायला मिळेल. ISPL ची स्पर्धा नुकताच जी संपन्न झाली ती तुम्ही पाहिली असेल. त्यानंतर आता आपण पाहतो शॉर्ट टाइम क्रिकेट, जे मात्र सातत्याने तुम्हाला ग्रामीणचा एक वेगळा दर्जा असणारा क्रिकेट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7 धावा, एकंदरीत 19 धावा या धाव फलकामध्ये आपण पाहतो. 9.50च्या गतीनं अद्यापपर्यंत धावा बनवल्यात प्रणिती रॉयल्स टीमने या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय समोरच्या एंडकडून. अगदी आपण पाहिलं तर सोनिवली बीटभट्टी एंडकडून तुम्हाला हे षटक पाहायला मिळेल. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या संकुलावरती चालू असलेला ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे बदलापूरची. अगदी आपण पाहतो बदलापूरची आन बान शान म्हणून या क्रीडा नगरीकडे पाहिलं जातंय. आणि अगदी आपण पाहिलं तर याच क्रीडा नगरीमध्ये ISPL स्पर्धेच्या सुरुवातीला आपण पाहतो जो सराव सामना कोलकाता या संघाचा याच क्रीडा नगरीमध्ये झाला होता. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. पामेश पवारचा संघ जो या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाला होता. ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतात. वेल जज सेकंड अटॅम्प मध्ये व्हाट अ कॅच ऑफ द मॅच. यावेळेस आपण पाहतोय चांगली झेल त्या ठिकाणी टिपण्यात आली आहे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम प्रणिती रॉयल्स टीमला फलंदाज बाद. प्रॅक्टिस सेशनसाठी होता. करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी पुरस्कृत केलेला तो संघ होता. प्रथमेश पवार, भावेश पवार यांचा संघ. आखू टप्प्याचा बॉल त्याला भिरकवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सज्ज होतात. एक टप्पा घेत चेंडूला अडवला तोपर्यंत 2 धावा मिळतील. ज्युनियर मयूर मैदानाच्या आतमध्ये येतात. 2 धावा सहजपणे एकवडल्या जातात. अगदी आपण पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये होईल. नुरा कोहारी बाद झाल्यानंतर आता चिंतेचं वातावरण आहे. प्रणिती रॉयल्स टीम आपण पाहतोय एक चांगला दर्जाचा संघ आहे. आणि आता मात्र इथून एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत चाललेत. पॉइंटला डोकावरून आपण पाहतो पॉइंटच्या चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. अपिश खेळलेत परंतु यावेळेस 2 धावा पुन्हा एकदा रोखू शकत नाहीयेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. 4 षटकाचे बाश तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या रजनीमध्ये अंडर फ्लडलाइट्स या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. आणि चांगल्या दर्जाची लीग आहे. अगदी आपण पाहिलं तर ग्रामस्थ मंडळ बदलापूर गाव सर्व खेळाडूंना एकत्रित आणणं भरपूर जोखमीचं काम असतं. अगदी 3 ते 4 संघ एकत्रितरित्या बांधणं इतकी साधी सोपी गोष्ट नाही आहे. परंतु आज आपल्या स्वतःच्या गावाच्या अभिमानासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या सन्मानासाठी ही लीग आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 23. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला व्हाट अ शॉट. खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॉल चाललाय सीमा पार. BPL षटकार.
सामने जिंकत तो आमदार 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय. स्लोपर पद्धतीचा बॉल पडल्यानंतर बॅक ऑफ द हँड, चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर आला. आउटसाइड द ऑफ स्टंप आपण पाहतो. हा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉल नियम क्रमांक 22 नुसार पंच दंडित करतात. 22 नुसार या ठिकाणी आपण पाहिलं तर यावेळेस ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय. स्कोर ऑफ द विकेट चेंडूला वळवलाय तोपर्यंत एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल आणि या 2 धावा या धाव फलकावरती येत आहेत. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 2 ने पुढे सरकते. ओमकार सावंत आमच्या समवेत जॉईंट होतात. ऑफिशियल अपडेटर आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीचे. नुकताच इंडिया कप कोलकात्यावरून ते रवाना झालेले आहेत. बदलापूरमध्ये आपले स्वागत आहे. 32 धावा 32. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 32 धावा या धाव फलकावरती 3 बाद 32. शेवटचं अंतिम षटक. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी गोलंदाज येतात. आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. इरफान आपण पाहतोय. मयूर ज्युनियर मयूर पिसेकर मैदानात मध्ये खेळतात. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर कुणाल कोंजे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धाव फलकावरती 32. शेवटचा अंतिम षटक. स्ट्राईक एंडला फलंदाज बॅटची आतली कदाचित आय थिंक सो कडा होती. संपर्क व्यवस्थित जुळून आला नाही असं वाटत होतं ते चित्र. परंतु पंच तटस्थ डॉट बॉल या ठिकाणी घोषणा होत असताना संपर्क व्यवस्थित झालेला नाही आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता. आणखीन एक बन्नाड बेग आपल्याला पाहायला मिळाला. इरफानचा चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतायत. चेंडू पडल्यानंतर चेंडू अगदी आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडंसं टेक ऑफ होतोय. अगदी आपण पाहतो फ्लाय होत असताना राईज झाला आणि ते मात्र संपर्क होऊ शकला नाही. खडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आहे. कोणत्या प्रकारचा पदर लाली ते पाहायला मिळत नाही. आणि यावेळेस आपण पाहतो बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतो चेंडूचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या क्षणाला पॉज करण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर पाहायला मिळाला. एकंदरीत 3 धावा. चांगले फिल्डिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 100% कमिटमेंट 100% एफर्ट आपल्या संघासाठी का असं हे दाखवून देत असताना अक्षय 84 याला तुम्ही पाहतायत. किमान 1 धाव वाचवण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी त्यांनी केलेला आहे आणि आता 3 धावा मिळतील ते प्रणिती रॉयल्स टीमला. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकते. तब्बल 35 धावा फलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला येतात मयूर. जर सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर कुणाल कोंजे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. शेवटचं अंतिम षटक आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये धावा जमावा लागतील. पुढे एकदा आपण पाहतोय काबा पॉइंटच्या दिशेने मात्र फटका खेळलाय. एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील पाहता पाहता या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेली आहे. अगदी आपण पाहतो आता कदाचित ड्यू फॅक्टर ऑन झालेला आहे. अगदी ग्रास ग्राउंड मात्र प्रत्येक खेळाडू आपल्याला स्कीट होताना पाहायला मिळतात. जेणेकरून आता आपण मात्र स्वतःला बचावात्मक पद्धतीने खेळावा लागेल. शेवटचे अंतिम स्टील 2 टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न होता प्रणिती रॉयल्स या संघाचा. निरंजन पिसेकर बाद झाला. त्यानंतर नुरा कोहारी
हा देखील फलंदाज बाद झाला. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये. कबो पॉईंटला आपण पाहतोय शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज. अगदी आपण पाहतो सातत्याने सेकंडचा कॉल होत असताना आपण पाहतो पुन्हा एकदा DRS खेळण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येईल रनआउटसाठी. व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली की नाही आहे हे तपासलं जाईल. फलंदाज सेफ आहेत की नाही आहे आता मात्र आपण DRSच्या माध्यमातून चेक करू TV स्क्रीनवरती. मात्र TV एम्पायर्स आम्हाला सांगतील. साइड अँगल कॅमेराने आपण चेक करू. ऑफिशियल कॅमेरामॅन शुभम मस्कर यांचं कौतुक. त्यानंतर आमचे रोहित माळी असेल, कुणाल डायरे, ओमकार सावंत, संपूर्ण टीमचं आपण कौतुक करावं तितकं कमी आहे. इट इज OUT फलंदाज बाद.
4-4. हिरपान ने सांगितलंय जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. पहिलाच बॉलवरती आक्रमण. 4 धावाला 41 ची गरज असताना या मॅच मध्ये. यावेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह करत असताना बॉल चालला पॉइंट मध्ये. शतरक्षक सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळाला. डिफेन्स पवित्रा घेतलाय. सिंगल धावाली या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चांगली बी रचना आपण पाहतोय. अष्टरक्षक जो मैदानाचा केंद्रबिंदू आहे त्याच्या पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट पॉइंट अशी बी रचना तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळते. डीप मध्ये आपण पाहिलं तर एक खेळाडू लॉंग ऑफला तैनात आहे आणि एक खेळाडू अगदी डीप मध्ये आपण जर पाहिलं तर बायडिश लॉंग ऑन मिड विकेट जवळ एक खेळाडू तैनात आहे पेट्रोलिंग करत असताना. ही व्यूहरचना आहे प्रणिती रॉयल्स टीमची. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना रंजना स्मृती. पहिला बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल डॉट. प्रतीकसाठी हा बॉल यावेळेस आपण पाहतो. बॅटची आतली कडा एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल होत नाहीये. कदाचित आता या मॅच मध्ये रिक्स घेतली जात नाहीये. चौकार आल्यानंतर सिंगल आली, डॉट बॉल आला, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल घेण्यात आली आहे. संघाची धाबत संख्या 6 अंकावरती आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पावर प्लेस चालू आहे. राईट मोर द विकेट. यावेळेस इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती आहे. कदाचित पंच सहमत नाही आहेत. उत्साह जास्त तब बिशबास कमी पाहायला मिळाला. अत्यंत चांगले मॅच होईल. 41 धावांचं आव्हान आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर भरपूर धावा आमदार 11 या संघाच्या आपण पाहिल्या. तो सामना सहजतेने त्याने खिशात घातला, एक मोठा विजय संपादित केला. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो रंजना स्मृती हा संघ कमबॅक करेल का या मॅच मध्ये हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र संपर्क होऊ शकला नाही आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटत होतं की इथून मात्र एक चांगली धावसंख्या उभी करेल रंजना स्मृती. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना परंतु पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा इथे खर्च केल्या. गोलंदाज अंकुशने चांगली गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल षटक का असताना याचं ज्वलंत उदाहरण इथे आपल्याला पाहायला मिळालं. 18 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी तब्बल 35 धावांची गरज या मॅच मध्ये. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत घरी बसल्या त्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करू. 18 बॉल 35 धावांची गरज आहे. चांगले मॅच चांगलं बॅटल रंगेल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2 बलाढ्य संघ आहेत. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा देखणा सोहळा बदलापूर प्रीमियर लीग 2024. 18 बॉल 35 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 35 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. यावेळेस बॅटची आतली कडा, बॉल चाला स्कोर ऑफ द विकेट. चेंडूला वळवला, एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे प्रतीकचा आणि यावेळेस या दरम्यान 2 धावा देखील मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो अर्जित गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये. बघा ज्या खेळाडूंना संपूर्ण आपल्या संघाची नावं माहिती असेल खेळाडूंची असा खेळाडू आमच्याकडे तुम्ही पाठवा 12th मॅन. कारण लाईव्ह टेलिकास्ट असल्या कारणामुळे प्रत्येकाची नावं अपडेट करण्यासाठी थोडीशी कठीण जात आहेत, हे लक्षात असू द्या. BPL फॉर्मॅट आहे. यावेळेस आडव्या बॅटने वॉट अ शॉट. खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँडर्ड डिलिव्हर्ड, स्टँडर्ड डिस्पॅच, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
2 चालू आहे. प्रतीक पिसेकरचा मात्र आता आक्रमण चालू झालेले आहे. पहिल्या बॉलवरती 2 धाबा एकवटल्या, त्यानंतर आलेला षटकार अर्जितच्या विरोधात आपण पाहतो. 41चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने आपण पाहतो क्रॉस बॅटेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल झाली आहे कंप्लीट आणि इरफानने थांबवलंय. त्याला माहिती आहे चांगल्या धर्तीचं क्षेत्ररक्षण आहे, कदाचित धोका होऊ शकला असा. धाबा येत आहेत. इथून मात्र सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य द्यावं लागेल. जितकी आक्रमकता आहे ना तितका संयम देखील आहे आणि तो संयम दाखवत असताना संघाची टोटल अद्यापर्यंत 15 वरती पोहोचली आहे, जिथे 18 बॉलमध्ये जवळ 35 धावांची गरज असताना आता अटॅकिंग मोडमध्ये बॅटिंग करतायत सलामीची जोडी इरफान शेख आणि त्याच्या साथीनं प्रतीक पिसेकर. ओव्हर द विकेटने अर्जित. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय स्कोर ऑफ द विकेट. फटका वळवला, चेंडू चाला डीप स्क्वेअर लेगला. शतकचक सज्जात सिंगलला प्राधान्य देण्यात आलं आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाबसंख्या फलकापती अद्यापपर्यंत 16 वरती पोहोचली. या दर्जेदार क्रीडा नगरी आणि त्यामध्ये चालू असलेला अतिशय सुंदर सामना प्रेक्षकांच्या बडीला आलेला पाहायला मिळतो. रंजना स्मृती वर्सेस प्रणिती रॉयल्स. एका बाजूला हेमंतजी चतुरे साहेब आणि दुसऱ्या बाजूला किशोरजी मेहर साहेब यांचा संघ आपण पाहतोय. 2 बलाढ्य ताकदवर टीम मध्ये चालू असलेला एक क्रीडा मुकाबला आहे, क्रीडा संघर्ष. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची आतली कडा, पाठीमागे बॉल चालला, शॉर्ट फाईन निघला. तिथे थोडंसं फंबल क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकले नाही आहेत. प्रतीक पिसेकर स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. एक सिंगल धाव आली. 18 बॉल 35 धावांची गरज असताना प्रत्येक बॉल गणित समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. अद्यापपर्यंत या षटकामध्ये 11 धावा अर्जितने खर्च केलेत. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहणार आहोत. जर चौकार षटकार आला तर पुनरागमन होईल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो सॉफ्ट हँडने चेंडू ऑनसाइडला चालला. एक सिंगल आली आहे इरफान शेख आणि ते थांबवलंय प्रतीक पिसेकरांना. सिंगलच्या पद्धतीने टीमची टोटल आपण पाहतोय एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 18 धावा आहेत. 41 धावसंख्येची गरज असताना इक्वेशन तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीन. 12 बॉल 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 12 चेंडू शिल्लक आहे, 23 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स मैदानाच्या मध्ये. ना सामना रंजना स्मृती संघाच्या बाजूने आहे, ना सामना रॉयल प्रणिती रॉयल्स या संघाच्या बाजूने आहे. दर्जेदार नेट टू नेट फाईट तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. 12 चेंडू 23 धावांची गरज आहे आणि एक चांगला संघर्ष होईल मैदानाच्या मध्ये, यात तीळ मात्र शंका नाही आहे. आता निर्णायक षटक इथून मात्र हाताळावं लागेल, परंतु या षटकामध्ये फार मोठी जिम्मेदारी इरफान शेख वरती असेल आणि प्रतीक पिसेकर वरती देखील फार मोठी जिम्मेदारी असणार या मॅचची, कारण रंजना स्मृती संघाला देखील या मॅच मध्ये हार मंजूर नाही आहे. चांगला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न करणारे कधी हरणारे नाही आहेत असं सातत्याने क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे, परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही आहे तोपर्यंत सांगणं फार कठीण आहे की कोणता संघ कोणत्या संघावरती हवी ठरेल हे देखील सांगणं तितकंच कठीण या मॅचमध्ये. 12 बॉल 23 ची गरज आहे. हे इक्वेशन शिल्लक आहे. मॅच जशी जशी पुढे जाईल तसा हा सामना हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज ज्युनियर मयूर येतात बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला कॉन्टास्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 23 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. राईट टर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, जागा बनवली फटक्यासाठी. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत सीमा पार. रन्स मिळतील 4. बॅटिंग करत असताना फलंदाज इरफान शेखला मिळतील धावा 4. बारा चेंडू 23 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. इथे मात्र आपण पाहतोय चांगला संघर्ष होतोय. यावेळेस ऑन साइडला आणखीन एक दर्जादार स्ट्रोक आपण पाहतोय. BPL A1 क्वालिटीचा खणखणीत षटकार.
आलेलं आहे. अगोदर नजाकत त्यानंतर ताकद पाहायला मिळाली आहे. चांगले बॅटिंग करतात इरफान शेख. म्हटलं जाताना यूही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है, अरे पूछा उन चूड़ियों से कैसी बनाती है आशियाना, बोली तीन का उठाना पड़ता है. हीच मेहनत मैदानाच्या आतमध्ये आता घेत आहेत. बॅटिंग करत असताना इरफान शेख आणि आता दर्जेदार बॅटिंग केली आहे. अगदी आपण पाहतोय 10 का दम दाखवत असताना मयूर पिसेकर वरती आक्रमण करत असताना ठोकला षटकार. 12 चेंडू 23 धावांची गरज असताना आता समीकरण बदलला. येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 13 धावांची गरज आहे. कोण कोणाची 3-13 उडवेल मैदानाच्या आतमध्ये हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी करणार आपण पाहतोय पुन्हा एकदा मयूर पिसेकर कमबॅक करेल का. टीम प्रणिती रॉयल संघासाठी हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट आणि बदलापूर प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळते. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन संघांदरम्यान चालू आहे. 10 बॉल 13 ची गरज. राऊंड विकेटने सज्ज ज्युनियर मयूर. आपटी देण्याचा प्रयत्न, आणखीन एक वॉड शॉट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. टिपली गेली असेल, इरफानला परतावा लागेल. वॉड कॅच, फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. आणखीन एक जबरदस्त धक्का लागत असताना फलंदाज बाद. पाहायला मिळाला. कदाचित आपण पाहतो 2 चेंडू रितेश राईटम ओव्हर द विकेटने मयूर पिसेकरचे पाहायला मिळाले. त्यावरती चौकार षटकार वसूल केला इरफान शेखने. परंतु राऊंड विकेट नेत असताना अक्षरशः फटका खेळण्यासाठी त्याने भाग पाडलं आणि मात्र ज्याच्यासाठी जो ट्रॅप रचण्यात आला होता त्या ट्रॅपमध्ये त्याला अडकवण्यात आलेला आहे. 28 वरती पहिला धक्का लागलाय. इथून या मॅचला कलाटणी मिळेल का. येणारे 9 चेंडू शिल्लक. आता गरज आहे 13 धावांची. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा चालू आहे. कमबॅक करणारं षटक म्हटलं जाईल. जरी सुरुवातीला 10 धावा त्याने खर्च केला परंतु आता चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतात. स्ट्रायकिंगला फलंदाज न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये फरहानला आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय फरहानच्या विरोधात. शेवटचे अंतिम 2 बॉल या षटकातील शिल्लक. राऊंड विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑनला चेंडू खेळलाय. शतकच्या वेगाने येतात. एक टप्पा अगदी 1-2 बाउन्स हा चेंडू मात्र अडवण्यात आलाय. अगदी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ऑन द स्टंप फेकी होते तोपर्यंत मिळते सिंगल धाव आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना टीमची टोटल पुढे सरकते तब्बल 29 अंकावरती. 41 धावसंख्येची गरज असताना अक्षरशः इतर म्हणून घाम फोडला तो रंजना स्मृती संघाला. यावेळेस ऑन साइडला वॉड शॉट, चाबुक शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त प्रहार करत असताना बॉल सीमा पार. टाटा बाय बाय करत असताना आणखीन एक खणखणीत षटकार. कदाचित जर या चेंडूवरती षटकार आला नसता तर शेवटच्या षटकामध्ये सामना अत्यंत चांगला पाहायला मिळाला असता. परंतु आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 6 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये श्वान आलेला आहे. कदाचित याबाबत चर्चा करणं फार गरजेची आहे. ती नंतर आम्ही नक्कीच करू. परंतु आता 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आता गोलंदाज आपण पाहतोय ज्याच्यावरती भरोसा दाखवला प्रणिती रॉयल्स टीमने त्याला मात्र 6 धावा रोखायचे आहेत. 6 बॉल 6 ची गरज. स्ट्रायकिंगला
फरहान आणि नॉस्टागिलला प्रतीक पिसेकर. गोलंदाज आपण पाहतो स्लॉगरच्या षटकामध्ये नाव त्याचं आमच्यापर्यंत पोहोचेल. बॉलर्स नेम अहमद. 6 बॉल आणि आता 6 धावांची गरज आहे. चला मॅच ऑन. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने अभ्यास आपण पाहतो फरहानसाठी पुढे टाकलेला बॉल कवाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. बॉल चाललाय कवासला जबरदस्त ड्राईव्ह करत असताना बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4.